मी 1997 पासून महापालिकेच्या इलेक्शन लढवतो आहे. 97 पासून आजपर्यंत एवढी वाईट परिस्थिती कार्यकर्त्यांची कधीच बघितलेली नाही. भारतीय जनता पार्टीने केसानी गळा ह्या लोकांचा कार्यकर्त्यांचा कापला म्हणलं तर अवघड ठरणार नाही. त्या तिन्ही नगरसेवकाला फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केलं. पण साहेब, काँग्रेस एक विचारधारा कधी संपू शकत नाही. उलट जी गेले त्यांना कळेल इलेक्शनमध्ये रिझल्ट आल्यावर काय येणार आहे. 3:07 तुम्ही तिथे येता. 34 लोक असे होते की त्यांचे बी फॉर्म मिळाले नव्हते. हे सगळे बी फॉर्म न मिळाल्यामुळे अपक्ष झाले असते. राज्यात तुमची सत्ता आहे. ह्या एवढ्या कामासाठी देवेंद्र फडणवीसला त्या ठिकाणी फोन करावा लागतो. ह्याच्यापेक्षा आणखी नामुष्की काय. तुम्ही जर बी फॉर्म तुमचे व्यवस्थित झाले असते, वेळेवर तुमची यादी झाली असती, त्या बिचारीचा काल जीव गेला असता भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाचा. हे पाप आहे ह्या लोकांचं. त्या अजेंडावर ह्यांनी बोलत नाहीत. त्यांनी सांगितलं दररोज पाणी देतो. आज दररोज पाणी मिळतं का तुम्ही सांगा. त्यांनी सांगितलं स्मार्ट सिटी करतो. आज स्मार्ट सिटीमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीच्या आमदारनी ह्यात भ्रष्टाचार झालं पत्र द्या. अजून पेक्षा प्रूफ काय. जे काय डेव्हलपमेंट झाली ती शिंदे साहेबांच्या आणि काँग्रेसच्या काळातच झाली. तुम्ही 10 वर्षामध्ये काय केलं ते सांगा ना आम्हाला. महाविकास आघाडीवर सत्तेवरच येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जे प्रश्न सोलापूरचे आहेत त्या प्रश्न सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू. नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महापालिकेचा महासंग्राम अर्थात खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष महानगरपालिकेवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर तब्बल 8 वर्षानंतर सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक ही निवडणूक लागते आहे. त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं संपूर्ण सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सोलापूर शहराचा विकास असेल, रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती याशिवाय अनेक विषय आपल्यासमोर आहेत. स्मार्ट सिटीचा विषय आहे. त्याच्यानंतर सोलापूर शहरात आपण जर पाहता शिक्षणाची व्यवस्था, सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ असेल, उद्यानाची अवस्था असेल, याशिवाय परिवहन बसेचा विषय असेल, असे अनेक विषयावरती आज आपण चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतनजी नरोटे साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. खरं तर आपण जर पाहिलं शहराध्यक्ष चेतनजी नरोटे यांचा जर महानगरपालिकेतला अनुभव पाहिला तर अतिशय मोठा दांडगं आहे. गेली 5 टर्म झालं हे महानगरपालिकेमध्ये सलग निवडून येतात आणि 25 वर्षाचा अनुभव हा अतिशय मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि आपण जर पाहिलं महानगरपालिका सभागृहातली जर भाषणं जर आपण पाहिली, मी स्वतः त्यांची भाषणं पाहिलेली आहेत. अतिशय आक्रमकपणे एक भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून आज आपल्यासमोर आहे. आणि त्यामुळंच आज प्रभागातील नागरिक सलग 5 टर्म यांना निवडून देतात. प्रभागातील विकासाचा मुद्दा असेल, कुठलाही नागरिकांचा विषय असेल, अतिशय पोटतिडकीनं सभागृहात त्यांनी मांडलेले आहेत. आणि संपूर्ण महापालिकेच्या विकासाचा, शहराचा एक गाडा अभ्यासक असलेले एक अभ्यासू माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत. आज आपण पाहतोय सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक तब्बल 8 वर्षानंतर लागली आणि त्याच्यामुळे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आणि निवडणुका म्हटलं तर की पक्षांतर हे होत राहतं. प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी या पक्षातून त्या पक्षामध्ये होत राहतो. परंतु ही निवडणूक पाहिली तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर होत आहे. आपण जर पाहिलं काँग्रेस पक्षामधून देखील मोठ्या प्रमाणात पक्षांतर आपण झालेलं पाहिलं. त्याच्यामध्ये भाजपमध्ये आपल्याच पक्षातील मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश झालेले आहेत भाजपामध्ये. तर एकंदरीत काय सांगाल याच्याबद्दल. मी 1997 पासून महापालिकेच्या इलेक्शन लढवतो आहे. 97 पासून आजपर्यंत एवढी वाईट अवस्था, एवढी वाईट परिस्थिती कार्यकर्त्यांची कधीच बघितलेली नाही. भारतीय जनता पार्टी राज्यात आहे, देशात आहे आणि मोठी पार्टी म्हणून तुम्ही सांगता. मग तुम्हाला आमचे कार्यकर्ते पळवून न्यायची गरज काय. आज ते शिवसेनेचे कार्यकर्ते वाढत आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते नगरसेवक वाढत आहेत, अनेक पक्षाचे
कार्यकर्ते तुम्ही भाजपमध्ये घेताय, पण मी ह्या 2 दिवसामध्ये बघितलं की भारतीय जनता पार्टीचे जुने सहकारी जे कार्यकर्ते आहेत, जे गेले 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष काम करतात, ह्या कार्यकर्त्यांना हे 2 दिवस म्हणजे काळा दिवस त्यांचा म्हणायला लागेल. भारतीय जनता पार्टीने केसानी गळा ह्या लोकांचा, कार्यकर्त्यांचा कापला म्हणलं तर अवघड ठरणार नाही. मी 2 दिवसात बघतोय 5 नंबर प्रभाग बाळ्यात 5 लोक त्या ठिकाणी उठले ना, मग आमचा बी फॉर्म आम्हाला आहे का बघा म्हणाले. 5 लोकांच नव्हता, 6व्यालाच बी फॉर्म होता. त्या कार्यकर्त्यांना तुम्ही अगोदर तर सांगायला पाहिजे की आमच्याकडनं तुम्हाला तिकीट नाही. ते कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातच उभारले असते. तुम्ही कार्यकर्त्यांना संपवण्याचं, त्यांचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय पार्टीने ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे आजपर्यंत मोदी साहेबांना, फडणवीस साहेबांना जे काळे झेंडे दाखवत होते, जे शिव्या देत होते, अशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तुम्ही तिकीट दिलेलं आहे, ते बी आमच्या पक्षातले असताना. आणि ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे लोक, आम्ही पक्षासाठी सतरंजी उचलायचे का? आम्ही 25 वर्ष 30 वर्ष काम केलं आहे. एका तर माणसाने माझ्या जीवाला काहीतरी घेऊन म्हणलं आहे, एका महिलेने सांगितलं मी पेटवून घेईल. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते संपवण्याचं काम ह्या शहरामध्ये हे झालेलं पहिल्यांदाच बघतो आहे. कधीही आम्ही कुठल्याही पक्षाचे आयते कार्यकर्ते कधी पळवले नाहीत. तुम्ही कार्यकर्ते निर्यात करताय आणि सांगताय की आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. हे 2 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक त्या ठिकाणी रडत होते. आणि काय म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि पक्ष मोठा केला, त्या पक्षाने आज आम्हाला धोका दिला, केसाने गळे कापले, अशी लोकांची त्या ठिकाणी भूमिका मांडणं आम्हाला बोललेले लोक. हे निवडणूक आल्यानंतर पक्षांतर मोठ्या प्रमाणात झालं, परंतु एकेकाळचा काँग्रेस सोलापूर शहर म्हटलं की शहर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जात होतं. परंतु आपण जर पाहिलं अलीकडच्या काळामध्ये आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातील अनेक दिग्गज, अनेक निष्ठावंत अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत हे होते. आपल्याला वाटलं बी नव्हतं की बाबा हे प्रवेश करतील. म्हणजे अशी स्थिती का निर्माण झाली? मला तर माझ्या तिन्ही जे माझे नगरसेवक माझ्या पॅनलवर निवडून आले होते, त्या तिन्ही नगरसेवकाला फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केलं. मला एकटं पाडण्याचं काम त्या लोकांनी केलं. पण साहेब, काँग्रेस एक विचारधारा आहे, एक विचारधारा कधी संपू शकत नाही आणि कोण संपवणार बी नाही. मला नवीन पॅनल मिळालं आणि मी तुम्हाला सांगतो, जनता माझ्यासमोर, जनता माझ्याबरोबर आहे. हे जे पळवापळवीचं जे राजकारण आहे, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, RSSमधल्या लोकांना, अनेक सिनियर लोकांना हे पटलेलं नाही. माझ्या तर भागात एवढी मोठी सहानुभूती आहे. मेंबर तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहे. मला लोक 10-20 ठिकाणी बोलून सांगतायत, पाठिंबा देत आहेत, घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहे. उलट जे गेले त्यांना कळेल इलेक्शनमध्ये रिझल्ट आल्यावर काय येणार आहे. जे बघतोय मी, पक्ष सोडून गेले आहेत, पक्षाला धोका दिलेला आहे, जनतेला धोका दिलेला आहे. ज्या जनतेने तुम्हाला ज्या पक्षामध्ये निवडून दिलं त्या लोकांना विश्वासात न घेता, त्या लोकांना साधं विचारलं बी नाही या लोकांनी की आम्ही ह्या पक्षात जाऊ दे का. लोकांना घरात येऊन तुम्ही राजकारण करू नका, तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, तुम्ही आपण जर पाहिलं ज्यांना बी फॉर्म दिले होते काँग्रेस पक्षाने, ऐनवेळेस तिकीट दिल्यानंतर त्या बी फॉर्म दिल्यावर देखील त्यांनी पक्ष सोडला. प्रेशर आहे लोकांना, प्रचंड प्रेशर आहे. काय लोकांना पैशाचा आमिष दाखवलेला आहे, काय लोकांना कॉप टेस्ट दाखवलेले आहेत, काय लोकांना तुम्हाला कामातून 2 कोटी देतो म्हणलेले आहेत. आणि अशा पद्धतीने रिश्वत देऊन ह्या लोकांना खरेदी केलं चाललेलं आहे. हे बरोबर नाही. तर मला देखील, मी काँग्रेस पक्षाचा एक कॅप्टन आहे, काँग्रेस पक्षाचा एक शिलेदार आहे, का प्रमुख आहे. मला देखील फोडण्याचं काम केलं. मी अनेक वेळा विचार केला, मी ज्या काँग्रेस पक्षाने मला एवढं सगळं दिलेलं आहे, शहराध्यक्ष दिलं आहे, आमदारकी तिकीट दिलं आहे आणि सेनापतीच गेला तर काँग्रेस ह्या ठिकाणी संपेल. पण मी तो विचार देखील कधी आणला नाही की काँग्रेस कधी सोडायचा.
जे काय होईल आपण इव्हन समोरच्याला तुम्ही जाय- तुमच्या प्रभागामध्ये जे तुमच्यासोबत उमेदवार घेतले होते ते देखील फोडले गेले. मग याच्यावरून तुम्हाला टार्गेट केलं गेलं का काय पूर्ण सांगायला मला हवं? टार्गेट केलं. मी महापालिकेत येऊ नये, पण जनता माहीत आहे 2 दिवसामध्ये बघितलं, अमोल बाप्पू असेल, मला असेल, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघता की 3:07 ते 2 आणि 4 जे त्या ठिकाणी आरोप होते त्या ठिकाणी हे उशीर पोचले. तुम्ही सांगा सर्वसामान्य लोकांना 3 वाजता दरवाजे बंद झाले. त्या ठिकाणी तुम्ही ऑलन्सिंग बघा, तुमचे सगळे कॅमेरे आहेत, शहरांनी सगळ्या सोलापूर शहरातल्या लोकांनी बघितलं. ते सांगत होते 2:40 झालेले आहेत, 2:45 झाले आहेत, 2:55 झाले आहेत, 2:59 झाले आहेत आणि 3ला दरवाजा बंद केले आहेत. 3:07 तुम्ही तिथे येता. 34 लोक असे होते की त्यांचे बी फॉर्म मिळाले नव्हते. हे सगळे बी फॉर्म न मिळाल्यामुळं अपक्ष झाले असते. राज्यात तुमची सत्ता आहे, ह्या एवढ्या कामासाठी देवेंद्र फडणवीसला त्या ठिकाणी फोन करावा लागतो. ह्याच्यापेक्षा आणखी नामुष्की काय? राज्यात तुमची सत्ता ह्या जोरावर तुमच्या 2-3 आमदारचे भांडण, तुमचं पाप ह्या कार्यकर्त्यांवर आलं असतं. हे तुमच्या याद्या तयार झाल्या नाहीत म्हणून हे तुम्हाला त्या ठिकाणी उशीर पोचायला लागलं, उशीर नावं द्यावं लागले. रात्री 12-1 वाजता त्यांची नावं सगळे बी फॉर्म आत दिले आणि सगळ्या शहराने बघितलं, महाराष्ट्राने बघितलं की जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनाला तुम्ही खालच्या लोकांचे कमेंट बघा. खालच्या लेवलला हे राजकारण गेलेलं आहे. मेंबर याच्यामध्ये ही जर निवडणूक बघितली, आपण अर्ज भरायला आलेल्यांचा गोंधळ बघितला, एबी फॉर्मचा गोंधळ बघितला आणि त्याच्यानंतर अनेक शेवटच्या क्षणापर्यंत एवढं छाननीपर्यंत देखील पाहिलं. अतिशय म्हणजे तिथं गोंधळ झालेला होता. या निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक असं असताना या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघाल? एकंदरीत कार्यकर्ता जिवंत राहिलं नाही हो. माझ्याजवळचा कोण ह्याला तिकीट मिळालं आहे? सगळं कोण आहे भारतीय जनता पार्टीचं? तुम्ही आजची 100ची नावे काढा. ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी 40% लोक नाहीत. तुम्ही सगळे निर्यात आयात केलेले लोक आहेत. हे कुठल्या पक्षाचे आहेत काय हे देखील त्यांनी बघितलं नाही. कुठं हे भारतीय जनता पार्टी नेते आहेत ते आज रडत असतील लोक की का म्हणून आम्ही पक्ष वाढवला आहे. और खुद्द विजय देशमुख मालकाच देखील याद्या बदलल्यात. त्यांची आई त्या ठिकाणी वारल्यानंतर इकडं त्यांच्या मतदारसंघातल्या याद्या बदलले. मी आज त्यांना शिंदेसाहेब आम्ही त्यांच्या घरी गेलतो, आज 3री आहे त्यांच्या आईची. ते म्हणत होते माझ्या देखील याद्या बदललेल्या मला माहीत नाहीत आणि हे पाप पालकमंत्र्यांनी केलं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं. कार्यकर्त्याला माहीत नाहीत. कार्यकर्ते 2 दिवस झाले ते बघतात माझा बी फॉर्म, माझा बी फॉर्म. देवासारखं लोकांची बी फॉर्म कधी येणार वाट बघतात. आणि बी फॉर्म कशातनं भरला आहे, कुठून भरला हे देखील लोकांना माहीत नव्हतं. जे कार्यकर्त्याचं तुम्ही ह्या ठिकाणी माती करण्याचं काम, कार्यकर्त्याचा केसाने गळा करण्याचं काम ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ह्या लोकांनी केलेलं आहे. कार्यकर्त्यांचा विषय आल्यानंतर आपण जर पाहिलं या बी फॉर्मची आपण कशी धांदल उडवली सगळ्यांची आणि त्याच्यामध्ये एकंदरीत जर याच्यामध्ये आपण जर पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ उडवला. शहराध्यक्षांना धक्काबुक्कीचा सुद्धा विषय तिथे ते आला. शहराध्यक्षाला तर एक महिला आहे विजय चिप्पा यांच्यावर विनय आणि विजय असा आरोने त्या ठिकाणी हिअरिंग लागली होती. वकील सगळे थांबले होते. 15 मिनिटामध्ये तुमचे शहराध्यक्ष आले पाहिजे, ती दुरुस्त केली पाहिजे. साहेब 15 मिनिट संपून गेले, त्यांचं मुदत संपली, फेटाळलं होतं. अध्यक्ष पाऊण तासाने आले. पाऊण तासाने आले. त्या अध्यक्षाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असं वडत आणत होते. ते महिला आहे. त्यांनी मला बघितलं, मी त्यांना बघितलं. ते बिचारे माझ्या गळ्यात पडले आणि मी त्यांना बसवलं, पाणी दिलं, त्यांना खुर्चीवर आधार दिला. आणि एक महिला भगिनीला देखील तुम्ही बघत नाही, सोडत नाही, वडत आणले लोक, फरफडत त्या बिचारीला आणले. तुम्ही सगळं बघता कशा पद्धतीनं एखादे ते बिचारी तर पहिल्यांदाच ऑपरेशन झालं आहे शहराध्यक्षांचं. ते बाई काल गेली असती. तिला 10-15 मिनिटं ते असं डोळे वर केले होते. हे कोणची संस्कृती आहे भारतीय जनता पार्टीची? तुम्ही जर बी फॉर्म तुमचे व्यवस्थित झाले असते, वेळेवर तुमची यादी झाली असती, त्या बिचारीचा काल जीव गेला असता भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाचा. हे पाप आहे ह्या लोकांचं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं कार्यकर्त्यांची ही निवडणूक म्हणतो आणि काँग्रेसमधून आलेल्या दिग्गजांना अनेकांना तिकीट मिळाली.
खरं तर मग हे तर भाजपनं निष्ठावंतांना डावललं असं तुम्हाला म्हणायचं आहे तेच का? सांगतो ना, भारतीय जनता पार्टीचे 2 दिवस म्हणजे त्यांच्यासाठी काळा दिवस आहे कार्यकर्त्यांचा. अहो ते कोण आहेत? आयुष्यभर त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काम केलं, त्या लोकांना तिकीट मिळत नाही. आणि जे बघता तुम्ही अनेक लोक, मग शिवसेनेच्या लोकांना घेतलं, काँग्रेसच्या लोकांना घेतलं, राष्ट्रवादी लोकांना घेतलं, लोक स्वीकारताना मला अजब वाटायला आहे. ह्या 2-3 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर गेले, मी तुम्हाला आज सांगतो. 100% रिझल्ट वेगळा येतं का नाही बघा. प्रत्येक मतदारसंघाचं तुम्हाला सांगतो, त्यांना जनता सोडणार नाही. आणि ज्या लोकांनी देखील ज्या पक्षात तुम्ही मोठं झालात त्या पक्षाला गद्दारकी केले, ते देखील लोकांना आवडलं नाही. भले काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी असतील, शिवसेना असतील, तुमची ओळख शिवसेनेमुळे होती, तुमची ओळख काँग्रेस पक्षामुळे होती. त्या पक्षाला रात्रीतनं सोडतायत लोक. लोकांना अजब वाटलं आहे. अरे यांनी काल तर मेंबरबरोबर फिरत होता होमटोमला, आज दुसऱ्या पक्षात आहे. आणि त्यांना लोक बोलून दाखवलेत, अरे काल तर तुम्ही नरोटेवर फिरलात, आज तुमच्या घरात वेगळा शेल आहे, असं लोक बोलू लागलेत. आणि ही अडचण ज्या ज्या लोकांनी पक्ष बदलले त्या सगळ्यांना येणार आहे. नंबर याच्यामध्ये अजून एक अशीच चर्चा होते शहरामध्ये की एवढे मोठ्या प्रमाणात पक्ष सोडतात आपले विद्यमान लोक, कुठं तर काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली जाते किंवा जे त्यांचा स्वार्थ आहे. खासदार आहे काँग्रेसचा त्यांचं नेतृत्व- लक्ष नाही म्हणतात पार्टी. काँग्रेसचा नेतृत्वाचा काही संबंध नाही. ह्या लोकांचा स्वार्थ आहे. हे सगळे स्वार्थापट्टी गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीने सांगितलं तुमचा खर्च आम्ही करतो. लोकांना काय हो, तुम्ही सांगा 5 वर्षाखाली 10 वर्षाखाली हा पक्ष काय होता? आज त्या पक्षाचं तुम्ही बघा किती कोटीचे त्यांचे ठेवी दाखवले त्या लोकांनी. हे पैसे आले कुठून तुमच्या 10 वर्षामध्ये? काँग्रेस 50 वर्षाचा पक्ष आहे, त्या पक्षाची ठेवी एवढी मोठी नाही. तुम्ही 10 वर्षामध्ये एवढे पैसे काय खोटी मशीन छापून लोकांना द्यालात काय? परवा तुम्ही बघितलात की जिल्ह्यातल्या 11 नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्यांनी सुराणा केला पैशाचा, पण लोकांनी पैसे घेतले, सगळे रिझल्ट उलटा लागला. साहेब, नगरपालिकाला किती नगरपालिका आहे? 3 कोटी. मोठी नगरपालिका आहे 5 कोटी. हे पैसे तुम्ही आणालात कुठनं? विकासाच्या तुम्ही मुद्द्यावर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही, युवकांच्या हाताला काम नाही, महागाईवर बोलत नाही. तुम्ही केवळ तुझा इलेक्शन खर्च आम्ही करतो ह्या नावाखाली ह्या लोकांना सगळ्याला फोडलं गेलं. म्हणजे ज्यांनी पक्षांतर केले तर ते प्रभागाच्या विकासासाठी गेले नाही, केवळ स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडलेले आहेत. प्रभागाचा विकास ह्यांना काहीच नाही. भाजपाला नाही तर ह्यांना काय? तुम्ही 5-6 वर्षात 10 वर्षाचा अजेंडा बघा त्यांचा काय. त्या अजेंडावर ह्यांनी बोलत नाहीत. त्यांनी सांगितलं दररोज पाणी देतो, आज दररोज पाणी मिळतं का तुम्ही सांगा? त्यांनी सांगितलं स्मार्ट सिटी करतो, स्मार्ट सिटीमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. भारतीय जनता पार्टीच्या आमदारनी ह्यात भ्रष्टाचार झालं पत्र द्या. अजून एकदा प्रूफ काय? सोलापूर महानगरपालिकेची बस सेवा तुम्ही बंद पडलात. सोलापूर महानगरपालिकेचे हॉस्पिटल तुम्ही प्रायव्हेटकरण केलात. सोलापूरच्या बगीचा जे होत्या ते तुमच्या कार्यकर्त्यांना दिलात. सोलापूर शहराचं एवढं क्रिकेटचं मोठं आश्रय होतं, ते देखील तुम्ही प्रायव्हेट माणसाला दिलात. सोलापूर शहरामध्ये दररोज कचरा तुम्ही उचलता म्हणला, आज जागोजागी कचरा आहे. भारतीय जनता पार्टीला साधं वेळेवर बजेट करता आलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना स्टँडिंगचे चेअरमन नेमता आलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना महानगरपालिकेमध्ये झोन नेमता आला नाही. हे कसला विकास करणारे लोक? म्हणजे जे अक्षरशः फेल गेलेले लोक आहेत. हे लोक फेल गेलेले आहेत. पैशाच्या सत्तेच्या जेव्हावर ह्या ठिकाणी सत्ता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, विकासाच्या मुद्द्यावर नाही. मागील आपण जर पाहिलं 5 वर्षामध्ये भाजपची सत्ता महानगरपालिकेत होती. हे भाजपचा जो कार्यकाल आपण 5 वर्षाचा बघितला तर सभागृहातला गोंधळ असेल, आपण गटबाजी बी तिथं पाहायला मिळाली. एकंदरीत तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही सभागृहात होतात. त्यांच्या या 5 वर्षाच्या सत्तेच्या कार्यकालाकडे कसं पाहाल तुम्ही? अरे काय तुम्ही 5 वर्ष म्हणता साहेब? पहिल्या 5 वर्ष तुम्ही बघितलात की बनशेट्टी आमच्या ताई होत्या, त्यांच्यावर किती घाणेरडे आरोप लोकांनी केले. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्यावर फिर्याद दाखल झाली. असं राजकारणात कधी झालं नव्हतं. त्या विचारल्या बनशेट्टी ताईला काम करू दिलं नाही, त्याला छेडले. त्या यन्नम ताईला काम करू दिलं नाही. सभागृहामध्ये
कधीही बोर्ड वेळेवर झाले नाहीत. 6-6 महिन्याचे बोर्ड पेंटिंग होते साहेब. पार्टी मिटिंगमध्ये जे ठरायचं ते कधीच सभागृहामध्ये झालं नाही. तुमचा अजेंडा निघाला, पार्टी मिटिंग होती, त्या मीटिंगमध्ये तुमचं काय असेल ते 4 भिंतीत व्हायला पाहिजे. ते कधीही एकमत भारतीय जनता पार्टीत झालं नाही. प्रत्येक बोर्ड हा तकूब शहराचा विकासाचा देणं घेणं यांना नव्हताच, स्वार्थच होता त्या ठिकाणी. स्थायी समितीचे सभापती निवडताना बी तिथं गोंधळ मोठ्या बघितलात ना येऊन तुम्ही? अर्जाची पळवापळी हे देखील बघा, झाली. त्या ठिकाणी वल्ल्याळला तुम्ही अर्ज दिलात, गणेश वानकरला अर्ज दिलात, अर्ज फाडाफाडी झाली. अहो आम्ही 50 वर्ष होतो, पण काँग्रेस पक्षाच्या पार्टी मिटिंगमध्ये जे ठरेल तेच झालं. असं कधी तिथं झालं नाही. त्यामुळं 4 वर्ष स्थायी समितीचे चेअरमन नव्हते साहेब. ह्यांना कारभार करता आला नाही आणि करूच शकत नाही. जे गटबाजीच पाहायला मिळाली. एवढी गटबाजी त्यावेळेस बी आणि आता बी तेच आहे. आता बघा तिकीटमध्ये किती मोठ्या प्रमाणात गटबाजी झालेलं आहे. आमचं बरं ना हो, आमचे 50 तिकीटं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात, त्याच्या नेतृत्वाखाली आमचे लोक 50 त्या ठिकाणी ॲडजस्ट झाले. आम्ही शिवसेनेवर केलेलं आहे, कम्युनिस्टबरोबर आम्ही युती केली आणि शरद पवार साहेब गटाचे जे त्यांच्यावर आम्ही युती केलेलं आहे. आमचे 102 नगरसेवक ह्या ठिकाणी उभारलेले आहेत. अभ्यासू नगरसेवक, माजी नगरसेवक चैतन्य नरोटे आपल्या या विषयावर चर्चा करत असताना आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जर पाहिलं, आपण म्हटल्याप्रमाणे पाणी पुरवठ्याचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय सोलापूर शहराचा. आणि एकंदरीत आपल्याला पाण्याचे सोर्स आपल्याकडे भरपूर आहेत. जवळपास 3 सोर्स आपल्याकडे इथं आहेत, 3 ते 4 सोर्स. आपण जर पाहिलं औस बंधारा जे आहे, औस बंधाऱ्यातून आपल्याला 60 MLD पाणी मिळतं आणि पाखणी जलशुद्धीकरण आहे तिथून 70 ते 75 MLD पाणी मिळतं आणि हिप्परगे तलावावरून एक 10 MLD पाणी मिळतं. असे 140 ते 170 MLD 40 MLD पाणी मिळतं. आणि आता जे समांतर जलवाहिनी झाली त्यातून जवळपास 70 MLD पाणी मिळते. असे 210 MLD पाणी आपल्याकडे मिळते. तरीसुद्धा आज सोलापूर शहराला 4 दिवसाड पाणी आणि हातदवाड भागाला 8 दिवसा पाणी मिळतं. काय सांगाल याच्याबद्दल? हातदवाडाचा सळसळ या ठिकाणी अन्याय झालेला आहे. हे हातदवाडामध्ये विकास झाला नाही. वरडून ह्या महानगरपालिकेमध्ये सत्तेवर आले होते, पण 10 वर्षामध्ये तुम्ही का करू शकला नाही? शिंदे साहेबांनी 1992ला जी पाईपलाईन आणली, ते पाईपलाईनचं आपण आज स्थगत पाणी पितो. दुसऱ्या पाईपलाईनला शिंदे साहेबांनी NTPCच्या माध्यमातून 250 कोटी दिले होते. आणि ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय आला त्याच आम्ही ओरडून सांगत होतो की बाबा स्मार्ट सिटीमध्ये तुम्ही 200 कोटी घेताय. शिंदे साहेबांनी 250 कोटी या ठिकाणी आणलेले आहेत, 450 कोटी आपल्याकडे आहेत. अरे राज्यामध्ये सरकार तुमचं आहे, देशामध्ये त्यांचं आहे, तुम्ही जाऊन भांडण मागा ना. आमची मागणी त्या ठिकाणी प्रमुख अशी होती, 2051च्या जनगणनेप्रमाणे त्या व्यासची मोठी पाईपलाईन सोलापूर शहरात आणा. ह्यांनी 2031च्या जनगणनेप्रमाणे आले आहेत साहेब. ही जी पाईपलाईन आहे ते कमी व्यासाची आहे आणि कमी व्यासाच्या लाईनला 450 कोटी तुम्ही टेंडर काढलात. सोलापूर शहराची जी भूक आहे तुम्ही म्हणता तशी, आणखी 31पर्यंत तुम्ही हे लाईन आत्ता अजून व्हायचे आहे, त्याची भूक संपते साहेब. म्हणून आम्ही सांगतो 2051च्या जनगणनेप्रमाणे मोठ्या व्यासपीठाची पाईपलाईन आणा. हे करू शकले नाहीत साहेब, फेल गेलेले लोक आहेत. आपलेच पैसे शिंदेसाहेबांनी दिलेले आणि फटाके निवडवतात. तुम्ही बघितलं NTPCचं उद्घाटन शिंदेसाहेबांच्या काळात आलं, उद्घाटन मोदीसाहेब आले. ह्या ठिकाणी मोदीसाहेबांनी सांगितलं की सोलापूरचा जो कपडा आहे तो मिलिटरीसाठी नेतो. आज काय ते झालेलं नाही. सोलापूर शहरात त्यांनी सांगितले होते नितीन गडकरी, हजारो कोटीचे रस्ते, उड्डाणपूल, एक तर उड्डाणपूल सोलापूर शहरात झालं का? ह्या शहराला केवळ याची घोषणाबाजी करायची आणि लोकांना स्वप्न दाखवायचे, पण ते प्रत्यक्षात स्वप्न कधीच पूर्ण झाले नाहीत, फक्त यांची घोषणाबाजी झालेली आहे. मेंबर, याच्यामध्ये 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली. आज हद्दवाढ भागाची आपण जर स्थिती पाहिली, जवळपास 30 वर्षाचा कार्यकाल लोटतो आहे सध्या. परंतु हद्दवाढ भागामध्ये जर पाहिल्या, तिथल्या सोयीसुविधा असेल, तिथले रस्ते असेल, ड्रेनेज लाईन असेल, काय सांगाल? तिथं 8 दिवसाड पाणी आजही मिळतं? आजही मिळत नाही साहेब. तुमचे 10 वर्षाला आमदार आहेत, राज्यात 10 वर्ष तुमची सत्ता आहे,
देशात 10 वर्ष सत्ता आहे. करा ना, तुम्हाला कोण अडवलं आहे का? 10 वर्ष झालं अजून शिंदेसाहेबांना नावाचे लोक वळतात. जे काय डेव्हलपमेंट झाली ती शिंदेसाहेबांच्या आणि काँग्रेसच्या काळातच झाली. तुम्ही 10 वर्षामध्ये काय केलं ते सांगा ना आम्हाला. काय केलं नाहीत, फक्त घोषणाबाजी आहे साहेबांची. भ्रष्ट कारभार आहे. आता तुम्ही बघितलात 42 कोटीचे ह्या ठिकाणी टेंडर निघाले रस्त्याचे. 30 लोक त्या ठिकाणी आले साहेब. सगळ्यांना बाद केलं. एकाच माणसाच्या गळ्यात हे टेंडर घातलं आणि पैसे आमदारने घेतलेले आहेत. मोठा भ्रष्टाचार आहे साहेब. स्मार्ट सिटीमध्ये बघता तुम्ही कोणत्याही कंपन्या आहेत, हे सगळं घेतलेलं गुजरातच्या कंपन्या होत्या. एक विजय इन्फ्रा, लक्ष्मी इन्फ्रा, हे गुजरातच्या लोकांनी घेतले होते. त्यांनी मलिदा मारला. सब कॉन्ट्रॅक्टर सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक झाले. त्या लोकांनी पैसे कमवला. कुठं आहे स्मार्ट सिटी सोलापूर शहरात? तुम्ही दाखवा. म्हणजे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे जे काम स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हां, हे माझं त्यांच्यावर आरोप आहे की कशा पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये राजकारण चाललं आहे. लोक सूचिक आहेत तिथले. आज पेट्रोल महाग होतं आहे, डिझेल महाग होतं आहे, सोनं तर 1 लाखावर गेलेलं आहे. आज प्रचंड महागाई वाढलेलं आहे. लोक सण करतात म्हणून हे चाललं आहे. रेशन दुकानमध्ये माल मिळत नाही, राखेल बंद झालं आहे. अहो, प्रत्येकाच्या घरात लाईट बिल साहेब 3000च्या खाली येत नाही. कोणी हे विचार करायला तयार नाहीत. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी सांगितले की बाबा 892 कोटीचा निधी सोलापूर शहरातल्या अंतर्गत हे जलवाहिनीसाठी सगळे मंजूर कागदावर केला असतात. आहे. 430 कोटी रुपये ड्रेनेज लाईनसाठी त्यांनी हद्दवाड भागातले मंजूर केलेले आहेत. त्यांचं काम हे चालू आहे. सुरेश खाडे हे त्यांचे आमदार होते. 272 कोटीचं त्यांना ड्रेनेजचं टेंडर मिळालं. तुम्ही बघता साहेब, कधी 50 वर्षामध्ये अशी परिस्थिती नाही. 2 मोठे पाऊस झाले, 40% सोलापूर शहर पाण्यात होतं साहेब. पाईपलाईन ह्यांनी जिथं भुयारी मार्ग आहे, जिथं नॅशनलचे रस्ते आहेत, जिथं रेल्वेचा ट्रॅक आहे, ते बायपास करून काढलंच नाही. त्या ठिकाणी हातवडीत कोण बघितलं नाही. पाणी तिथंच निचरा होतं आहे. आत्ता महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 40% घरातला संसार लोकांचा पाण्यात होता. हे पाप त्यांनीच केलं आहे साहेब. पूर्वी लोक चांगले होते हो. नाल्याने पाणी तर जात होतं, वड्यातनं पाणी जात होतं, कॅनलमधनं पाणी जात होतं. तुम्ही सांगता 272 कोटीची योजना सोलापूर शहरात आणली, मग काल शहरातल्या लोकांच्या घरात पाणी आहे. हे कामच व्यवस्थित झालं नाही साहेब. तुम्ही सांगता 12 इंची लाईन आणि घालता 6 इंची लाईन. ह्यात फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जे आपण जर पाहिलं याच्यामध्ये अजून एक जी वितरण व्यवस्था आहे महापालिकेची पाणी पुरवठ्याची, आणि जर 8 वर्षाचा कार्यकाल बघितला तर प्रशासक महापालिकेवर होता. आणि याच्यामध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीत काय सांगाल तुम्ही? आणि त्याला आणि तुमची बॉडी नसल्यामुळे मिली बघत आहे. प्रशासन सगळं त्यांचं आहे. तुम्ही बघितलात आता की खासदार इथले होते, जे केंद्र शासनाचा निधी होता तो 44 कोटी निधी आला होता. त्या ठिकाणी खासदारला 5 पैसे दिले नाहीत. पालकमंत्र्यांना दम दिलं की खासदारला 5 पैसे द्यायचे नाहीत. एवढं नाही हो, राज्यात आपल्या जिल्ह्यातल्या एकाही आमदारला निधी दिला नाही. जे विरोधक आहे त्यांना निधी दिला नाही. भारतीय जनता पार्टीचं ज्याला लेबल आहे त्यांनाच ह्या ठिकाणी निधी दिला आहे. अहो, राज्यात तुमची सत्ता आहे, देशात आहे. तुम्ही विरोधकाला 40% घ्या, 60% तुम्ही घ्या, पण 40% तर ते विरोधकाला द्या ना. तुम्ही विरोधकच संपवायचं काम चालू केलं. हे कुठलं आहे? आमचे सत्ता ज्यावेळेस होती आम्ही विरोधकाला पैसे देत होतो साहेब. ह्यांनी विरोधकच संपवायचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे. टक्केवारी मोठ्या प्रमाणात. टक्केवारी आता काय सांगायचं, 40% चालू झालं. आता 40% चालू झालं आहे. पाईपलाईनच्या कामाचं बिल काढण्याकरता देखील पैसे परवा घेतलेले आहेत. अनेक विषय सोलापूर महानगरपालिकेत आपण सभागृहात मांडलेले आहेत. अनेक विषय महत्त्वाचे आहेत. सोलापूर शहराच्या दृष्टिकोनात जर आपण पाहिलं, जे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्यांना खेळण्यासाठी आपण जर म्हणलं उद्यान हे एक मोकळा श्वास असतो. हो. पण त्या उद्यानांची स्थितीबद्दल परिस्थितीबद्दल काय सांगा? कारण याच्यामध्ये आपण जर पाहिलं अनेक काही सोलापूर शहरातील काही नगरसेवकांनी ते उद्यानं हडप केलेले आहेत की आता नावावर. काय सांगाल याच्याबद्दल? आत्ता चालू आहे. ह्या 6 महिन्यातलं रेकॉर्ड काढा आणि कुणाकुणाला उद्यान दिलं ते बघा साहेब. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे सोलापूर शहरामधले एल ई डी
जे दिवे आहेत त्यांनी आम्हाला सभागृहात सांगितलं, एक डेमो दाखवला की सोलापूर शहरामध्ये किमान एक 40,000 रोडवरच्या जे LED आहेत ते आपण सेविंग करता छोटे LED लावतो आहे आणि मोठे जे LED होते त्याचं लाईट बिल भविष्यकाळात येणार नाही. आणि त्याकरता आम्हाला डेमो दाखवला. त्या डेमोमध्ये असं दाखवलं की आम्ही त्याला सेन्सर बसवतो आहे, कुठली लाईन पडली की आम्हाला लाईट बंद पडली आम्हाला इथं बसून कळणार आहे. आज सोलापूर शहरातल्या 50% लाईट बंद आहेत साहेब. हे फक्त गप्पा मारू शकतात, स्वप्न मोठं दाखवू शकतात, पण भ्रष्टाचार काय ह्यांच्यातनं सुटत नाही. आज 50% लाईट सोलापूर शहरातले बंद आहेत, दिवे बंद आहेत. डेमो मात्र असं सभागृहात दाखवले की आता आम्ही LED केलं आहे आणि ऑफिस केलं आहे, आम्हाला 2 मिनटात कळणार आणि 10 मिनटात आमचा माणूस जाऊन लाईट चालू करणार. कुठं आहे सोलापूर शहरामध्ये? उद्यानाचा विषय आपण जर पाहिला, काही नगरसेवकांनी ते BOTवर घेतले. आत्ता जस्ट 6 महिन्यात घेतलेले आहेत. हां, मागचं तो सोडा, आत्ता देखील तुम्ही जे काँग्रेसला सांगत होता तुमच्या काळात काय चाललं आहे, 6 महिन्याची लिस्ट काढा, तुम्हाला कळेल. हुतात्मा उद्यान कोणाला दिलं आहे, कुठल्या कार्यकर्त्याला दिलं आहे. ह्यांच्या काळात देखील तेच चाललं आहे. आणि तुम्ही उद्यान सरळ तुमच्या कार्यकर्त्या कशात घालू लागला आहे, त्यात तुमचा स्वार्थ आहे. याच्यामध्ये अजून एक विषय म्हणजे परिवहन व्यवस्थेचा विषय आपल्यासमोर येतो. सोलापूर शहरातील जर परिवहन व्यवस्था पाहिली साहेब, सोलापूर शहरातल्या परिवहन व्यवस्थेला शिंदेसाहेब केंद्रात होते, 100 बसेस त्यांनी दिले होते. आज सोलापूर शहरातली परिवहन सेवा बंद आहे. परवाच मी होमटाऊनला गेल्यानंतर एका महिलेने मला सांगितलं, हो 20 रुपयामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तर रिक्षावाला 100 रुपये घ्यायला आहे. मग का तुम्ही सोलापूर शहरातली परिवहन सेवा बंद केलात? हे भारतीय पार्टीचे जे महापौर होते, जे त्यांचे तिथं बसलेले लोक होते, त्यांच्या काळातच बंद पडलं ना. ह्या सोलापूर शहरातली परिवहन सेवा ह्या लोकांनी बंद पाडलेलं आहे. याच्याबरोबर आरोग्य व्यवस्थेचा देखील समोर होतो. आरोग्याचं तुम्हाला सांगतो, तुम्हाला साहेब 12 वाजलेले आहेत. आज झोनला माणसं नाही आहेत, ड्रेनेजचे माणसं कम झालेले आहेत. झोनला तर कधी माणूस येतं आणि कधी जातं याचा पत्ता नाही. महानगरपालिकेचे जुने लोक ही महानगरपालिकेमुळं आपल्याला किंमत होती. महापालिकेमध्ये कामाला आल्यामुळं आपल्याला सोलापूर शहरात मान होता, सन्मान होता. महानगरपालिके कामाला म्हणलं तर लोक रिस्पेक्ट देत होते. ते लोक आज राहिलेले नाहीत. आणि हे जे लोक तुम्ही नेमलात, हे सगळे लोक नवीन लोक आहेत आणि सगळे डिलिव्हर्स आहेत. डिलिव्हर्सच्या लोकांना माहीत असतं आपल्याला कधी काढतो, त्यामुळे ह्यांना महापालिकेचं घेणं देणं नाही. फक्त याच्या हजेरी लावायचे आणि पैसे काढायचं, हे सगळे वशिलेले भरलेले लोक आहेत. त्यांना काय घेणं देणं नाही. त्यामुळं सोलापूर शहरातले कचरा असेल, आरोग्य असेल, हॉस्पिटल नीट नाही आहेत. तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेमध्ये आज घंटागाडीवर वेळेवर येत नाही. हे प्रशासनवर ह्यांचं कंट्रोल नव्हतं. प्रशासनवर ह्यांचा कंट्रोल असल्यामुळे हे लोक पोतीवळ केलेले आहे. मग याच्यावर कोणाचा अंकुश नाही का? आपण जर पाहिलं तर साहेब, कारभारीच नीट नाही तर कुठला अंकुश आहो. तुम्ही सत्ता ज्या नावाखाली ह्या सोलापूर शहरामध्ये घेतला होता ते काय दिसलंच नाही. ह्यांचे 5 वर्ष फेल गेले ह्यांच्या भांडणामुळं, आणि ह्यांचे भांडण असल्यामुळं प्रशासन यांचा पुतीवळ केलेला आहे. ताळमेळच नाही यांचा कोणाचा. म्हणजे 5 वर्षामध्ये जे त्यांनी सत्ता जी त्यांनी भोगली त्याच्यामध्ये ते अपयशी असं म्हणायचं आहे का हो, मी तुम्हाला? तेच सांगावलं ना साहेब. भारतीय जनता पार्टीचे महापौर असतील, त्यांचे 50 नगरसेवक असतील, ह्या शहरातले 3 आमदार असतील, ह्यांचा त्या महानगरपालिका कंट्रोल नव्हता, त्यामुळे अवस्था झालेली आहे. आपली देखील अनेक वर्ष याच्यापूर्वी सत्ता होती महापालिकेवरची. साहेब, आम्ही कामं करत होतो साहेब, म्हणून 50 वर्ष आम्ही त्या सत्तेत राहिलो. तुम्ही कामं केलं असतं तर कशाला आमचे नगरसेवक पळून नेला असता? तुम्हाला जर एवढं कमळावर, तुमच्या पक्षावर जर अभिमान आहे, एवढं तुमचं काम आहे, मग आमचे नगरसेवक का पळून नेलात तुम्ही? तुम्ही निवडून यायला पाहिजे ना. ह्याचा अर्थ म्हणजे हे फेक गेलेलं आहे. जे पक्षांतर झालं आता आपल्या ह्याच्यातून, आपल्या पक्षातून या पक्षामध्ये,
त्याचा कितपत परिणाम आपल्या पक्षावरती होईल असं तुम्हाला वाटतं, काय सांगा? हे सगळे स्वार्थासाठी गेलेले आहेत आणि जे जे लोक गेले त्यांचे हाल बघा काय झालेलं आहे. त्यामुळं जे पक्ष सोडून घेतलं ह्यांना लोक स्वीकारणार नाहीत. भारतीय जनता पार्टी सध्याला बॅकफुटवर गेलेली आहे. नाही, आपल्या पक्षावर याचा काय परिणाम होईल असं वाटतं? काहीच नाही. नवीन लोकांना संधी मिळाली, नवीन लोकांना त्या ठिकाणी तिकीट मिळालं, लोक त्या ठिकाणी कामाला लागल्यात, रिझल्ट अतिशय चांगला येईल. हां. काय अंदाज सांगाल तुम्ही एकंदरीत या महाविकास आघाडीवर सत्तेवरच येणार आहे. सोलापूर शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीने 75 सांगितलं, लोकसभेला सांगितले 400 पार आले, 200, आता 75 सांगतात. 35 येतात का नाही बघा यांचे, त्याच्यावर जात नाही भारतीय जनता पार्टी. सत्तेवर महाविकास आघाडीच या ठिकाणी येणार आहे. मेंबर, याच्यामध्ये जर पाहिला अनेक विषय आपण ज्यावर चर्चा करत असताना अजून एक सातत्यानं तो विषय समोर येतो. आपल्याला लोकसभेला सुद्धा ह्या चर्चेला विषय आला होता बेरोजगारीचा. म्हणजे सोलापूर शहरामधील काही युवक असतात, ते इथून बाहेर जातात, इथे रोजगार मिळत नाही. त्यासाठी आता भारतीय जनता पार्टीनं आऊसाहेब तेच मी सांगतो, पाहिलं जर स्क्रिप्ट असते, स्क्रिप्ट. रोहित तडवळकरचं भाषण बघा, सोलापूर शहरामधल्या मिल बंद पडल्या. तुम्ही अनेक लोकांचं भाषणं बघा, सोलापूर शहर उद्धत झालं. अरे मग 10 वर्ष तुम्ही सत्तेत आणा IT पार्क. आज राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तुम्हाला कोण अडवलं आहे का? IT पार्कला जागाही पाहिले त्यांनी इथं हे होडगी फक्त रोडला. भाषणापुरतं आहे साहेब. इलेक्शन आलं की आहे, सोलापूरचा युवक बेरोजगार झाला आहे, पुण्याला जागायला गेला आहे. मग तुम्ही काय केलं आहे? जे काय झालं ते काँग्रेसच्याच काळात झालं, काँग्रेसने जुबा केलं ते सगळं. तुम्ही या 10 वर्षामध्ये नवीन काय शहरासाठी आणलं दाखवा ना. त्यांची सगळ्याची स्क्रिप्ट लिहिलेलं एक पाठ आहे लोकांना. त्यांनी काय बोलणार आम्हाला सगळ्याला कळतं आहे, लोकांनाही कळालेलं आहे. मग आज तुम्ही सांगता की आमच्या सोलापूर शहरातले 2 लाख लोक पुण्याला जगायला गेल्यात. मग का आणत नाही तुम्ही IT पार्क? मग का आणत नाही तुम्ही सगळं? लोकांच्या हाताला काम द्या ना. त्यांचा दावा की आता विमानसेवा परवा त्यांनी म्हटल्याप्रमाणे कुठली विमानसेवा विमानसेवा? सुरू केली, आता IT पार्क त्यांनी सुरू करणार असं कुठली त्यांचा दावा आहे. विमानसेवा काय नाही, सगळं भोगस आहे. तुम्हाला सांगतो, अहो विमान काय नवीन उडलं आहे का? शिंदेसाहेबाच्या काळामध्ये ते विमानतळ झालं तर आपल्या काळात देखील विमानसेवा चालूच होती. विमानसेवा चालू झाली काय? विमान कोण सोलापूर शहरातलं बघितलं नाही का? कधी विमानात बसलं नाही? ह्या सोलापूर शहरामध्ये विमानसेवा चालूच होती आणि ते विमानसेवा अनेक वर्ष आपण चालू आहे. इथलं उड्डाण, इथलं जे क्षेत्रफळ आहे ते शिंदेसाहेबांनीच मागं घेतलं. त्यांच्या काळात ही विमानसेवा चालू झाली, त्यांच्या काळात हे जागा आरक्षित झाली. त्या ठिकाणी विमानसेवा शिंदेसाहेबाच्या वाढदिवसाला जवळजवळ 22 मोठे विमान त्या ठिकाणी उतरले होते. हे लोकांना दिशाभूल करतात. विमानसेवा चालू झाली, विमानसेवा तर पहिल्यापासून आपल्याकडं. आपण आता निवडणुकीला सामोरं जात आहे. अनेक आपल्याकडे मुद्दे या निवडणुकीमध्ये आहेत आणि नेमके कोणते मुद्दे आपण घेऊन आता ह्या भाजपचे लढणार आहात? कुठल्या या निवडणुकीत काय मुद्दे असणार आहेत तुमचे? हे बघा, आता आमचा अजेंडा तयार होतो 2 दिवसामध्ये. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 5 तारखेला आमचा अजेंडा जाहीर करणार आहे आणि जो 4ही पक्ष एकत्र आलं त्याचा प्रचाराचा नारळ देखील आम्ही आदरणीय शिंदेसाहेब, शिवसेना नेते कोण येतील, पवारसाहेबाचे गटाचे नेते प्रमुख कोण येतील, आडमास्तर असतील, आम्ही महाविकास आघाडीवर आमचा अजेंडा जाहीर करणार, त्या तुम्हाला कळेल. ही जी आपण जनतेला आपण एकंदरीत या निवडणुकीच्या निमित्तानं एक काय आवाहन कराल, काय सांगाल? मी जनतेला एवढंच आवाहन करतो की ज्या विश्वासाने तुम्ही त्यांना सत्ता दिली, राज्यात दिली, देशात दिली, सोलापूर शहरामध्ये दिली, तुम्ही डोळे उघडा. तुमच्या खिशातून दररोज किती पैशाचा विचार करा. तुमचं लाईट बिल किती येतं ते विचार करा. 365 दिवसाचे महानगरपालिका पाण्याचे बिल तुम्हाला येतं, पण 100 दिवस हे लोक पाणी देतात. सोलापूर शहराच्या विकास तुम्ही स्वप्न दाखवलात. कचरा आहे तसा आहे, घंटागाडी वेळेवर येत नाही. आज पाणी भर पावसाळ्यात 5 दिवसावर पाणी आहे. हे सगळे मुद्दे भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तेव्हा सांगितले होते. आमच्या हातात सत्ता द्या, दररोज पाणी देतो. ते देऊ शकले नाहीत, ह्याच्या पुढं देखील देऊ शकत नाहीत. ह्या सोलापूर शहराचा विकास केवळ काँग्रेस पक्षाने केला. तोच असा एक पक्ष आहे की सगळ्याला घेऊन जाणारा, आणि त्या पक्षावर तुम्ही विश्वास ठेवा. आम्हाला मतदान करा महाविकास आघाडी म्हणून. येणाऱ्या काळामध्ये जे प्रश्न सोलापूरचे आहेत त्या प्रश्न सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू. रात्रंदिवस तुमची सेवा करू.
पण ह्या सोलापूर शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष राहणार नाही. खरं तर आपण या ठिकाणी जर पाहिलं एकंदरीत सोलापूर शहराच्या विकासाबाबत चर्चा करत असताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष माननीय चेतनजी नरोटे यांनी सोलापूर शहराच्या विकासाबाबत एक अतिशय चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडली. सोलापूर शहरातील रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल किंवा दिवाबत्ती असेल, या अनेक विषयावर चर्चा करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेवर होती, जे सोलापूर स्मार्ट सिटी असेल, या अनेक जी कामं करण्यात असेल, ही विविध विषयावरती भाजपा हे सपशेल अपयशी ठरल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण जर पाहिलं अनेक विषय आपल्यासमोर आहेत आणि एकंदरीत त्यांनी सोलापूर शहराच्या विकासाबाबत अतिशय पोटतिडकीने इथं भूमिका मांडली आणि येणाऱ्या काळामध्ये एक सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला प्रभागातील नगरसेवक एक महानगरपालिकेमध्ये पाठवत असताना आपल्या प्रभागातील विकास कामं असतील, आपल्या प्रभागातील नागरिकांना न्याय देण्याचा विषय असेल, एक योग्य नगरसेवक महानगरपालिकेमध्ये पाठवून सोलापूर शहराच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकानं एक योग्य नगरसेवक महापालिकेत पाठवावा आणि या येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या मागं राहावं असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. महाविकास आघाडीच्या मागं. तर आज आपण महानगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. मेंबर तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.